नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ज्यांच्या नेतृत्वाखाली राबविली जाते अशा राज्याच्या मंत्री श्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत पेजवर एक पोस्ट प्रसिद्ध केलेली आहे। या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना एक महत्त्वाची माहिती त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे। या ट्विटच्या माध्यमातून मंत्री महोदय सूचित करतात की काही प्रसारमाध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या बातम्या निराधार आहेत। या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबविण्यात येणारी ई-KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे। योजनेच्या संदर्भात विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा। ई-KYCची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशी नम्र विनंती मंत्री महोदय श्री आदित्यताई तटकरे यांनी केलेली आहे। तर महत्त्वपूर्ण असं हे अपडेट होतं। हे अपडेट आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा। धन्यवाद।